नमस्कार सर्वांना माझा मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करतो विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर मी 2 दिवस आधी सांगितलं होतं की अ, शेअर मार्केट हा झपाट्याने खाली येईल आणि सोन्याच्या किमती प्रचंड वाढतील, सोने चांदी. कारण त्याचं कारण असं आहे की आता पाहिलं तर युद्धाचं वातावरण चालू आहे. इराण, अमेरिका, इस्राईल ह्याचप्रमाणे आता दुबईवर पण हल्ले झालेले आहेत. काही जणाला मी सांगितलं होतं की बाबा अशा परिस्थितीमध्ये सोन्याच्या किमती कमीत कमी 10 ते 15% तरी वाढणार आहेत आणि ते अतिशय वेगाने वाढणार आहेत. म्हणजे या 1 ते 2 दिवसात किंवा 4-8 दिवसातच तुमचे 10 ते 15% वाढणार आहे आणि शेअर मार्केट नक्कीच 10 ते 15% कमीत कमी खाली जाणार आहे. आता काहीही म्हणू की शेअर मार्केट खाली असताना त्याच्यात गुंतवणं योग्य आहे. परंतु हे युद्ध आता फारच असं भयंकर रूप घेत आहे असं निर्देशन असं येतं. कारण याच्यामध्ये आता फक्त 2 किंवा 3 देश नाहीत तर बरेचसे दुसरे कंट्रीज पण आलेले आहेत. जर याच्यामध्ये युरोपीय कंट्रीज पण आलेले आहेत. त्याच्यानंतर जर याच्यात उत्तर कोरिया, रशिया किंवा चीन याच्यापैकी जर कुणी जरी युद्धामध्ये उतरलं तर ह्या सोन्याच्या किमती होऊ शकतात की 2,25,000 ते 2,50,000 हे काही दिवसातच. जास्त लांब सांगत नाही मी. काही दिवसातच आज जी तारीख आहे त्याच्यापासून आज 2 मार्च 2026 आहे. इथून फार तर फार झाले 10 ते 15 दिवस. 10 ते 15 दिवसामध्ये फार उलथापालथ होण्याची शक्यता आहे. जेवढं शेअर मार्केट खाली जाईल तेवढंच सोन्याच्या किमती वाढणार आहेत. म्हणून जे स्मार्ट इन्व्हेस्टर आहेत, ठीक आहे, ते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत आहे त्यांचं. त्यांना असं भरपूर जागून तुम्हाला गाईडलाईन्स येत असतील की आता विकू नका, आता कमी किमती झालेल्या आहेत सगळ्या चांगल्या चांगल्या शेअर्सच्या पण किमती कमी झालेल्या आहेत. पण कितीही चांगली कंपनी असू दे, त्याचं जोपर्यंत ह्या युद्धाचा काही स्टॉप मिळत नाही किंवा आपल्या की युद्धविरामाच्या दृष्टीने पावले उचलत आहेत किंवा चर्चा चालू आहे, तोपर्यंत मला वाटत नाही की ह्या किमती कमी होतील. जरी किमती शेअर मार्केट लवकर जरी नाही कोसळलं किंवा सोन्याच्या किमती लवकर जरी नाही वाढल्या तरी याचे प्रतिसाद हे राहणारच आहेत. म्हणजे जरी आता जरी नाही झालं तरी थोड्या दिवसानं का असणार ह्या सोन्याच्या किमती तरी भरमसाठ वाढणारच आहे. शेअर मार्केट हे इंडियन मार्केट असल्यामुळे भारताचा ह्या युद्धाशी आता तरी सध्या काही याचा परिणाम नाही आहे. क्रूड ऑइल कमी जास्त झालं तरी आता भारत सोलर पॉवर जास्त जनरेट करते. तर सोलर कंपन्याचे जे स्टॉक्स आहेत ते घेतले तरी चालतील. पण ह्या आता सध्या सर्वच कंपनीचे शेअर्स मला वाटते 10-15% कमी होण्याची शक्यता माझ्या तरी दृष्टीने वाटते. त्याच्यामुळे जास्त ह्या शेअर मार्केटमध्ये आत्ता काही इन्व्हेस्ट करू नकाच मी असं म्हणतो. राहू द्या पैसे, ठीक आहे. जर वाटल्यास तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचीच आहे तर चांगला गोल्ड ऑप्शन आहे. गोल्ड सिल्वरमध्ये करा, क्रूड ऑइलमध्ये करा किंवा बाकी गोष्टी ज्या पण आहेत कमोडिटीमध्ये करा. तुम्हाला नक्कीच तिथे 10-15-20%, 25% रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. तर ज्या पण आता सध्या शेअर मार्केटमध्ये मी सरळ सांगतो की जेवढा पैसा आहे, कारण 4-5% माझ्यात काही एवढा जास्त नाही आहे, पण जेवढा होता तेवढा मी काढून घेतलेला आहे. कारण जेवढं नुकसान झालं तेवढं ठीक आहे. ॲक्सेप्ट करायचं. 4-5% आज 2 तारखेला झालेलं आहे. पण अजून युद्ध होतच राहणार आहे. अजून काही त्याच्यामध्ये मोठमोठे हल्ले जर झाले तर अजून शेअर मार्केट खाली जाऊ शकते. त्याच्यामुळं एक मला असं वाटलं की लाईव्ह यावं, पण लाईव्ह न येता मग नंतर का वाटलं की बाबा चला एक व्हिडिओ करून तरी टाकावं आपण आणि आपल्याला जे वाटते ते सांगावं. मी
शेअर मार्केटचा एकदम एक्सपर्ट जरी नसला, मी MBA फायनान्स झालेला आहे. कंपनी कोणती परफॉर्म करते काय नाही त्याचं सर्व मला नॉलेज आहे. कंपनीची बॅलन्स शीट चांगली रीड करू शकतो मी. कोणती कंपनी चांगली कोणती कंपनी वाईट त्याचे रेशोजवरूनही मी सांगू शकतो, परफॉर्मन्सवरूनही सांगू शकतो. म्हणजे असं नाही की मी माझं शेअर मार्केट किंवा कंपनीची बॅलन्स शीट कशी रीड करायची, प्रॉफिट अँड लॉस कसा रीड करायचा, असेट्स लायबिलिटी कसे रीड करायची, त्याचं मला चांगल्याच पद्धतीचं नॉलेज आहे. आणि नक्कीच ह्या युद्धा जो आहे तो आता चांगलाच वेग पकडत आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा कंट्रीज दुसऱ्या पण येत आहेत. त्यामुळेच मी सांगतो आहे की शेअर मार्केट नक्कीच खाली जाणार आहे. तुम्हाला किती जरी कोणी सांगत असेल की बाबा शेअर मार्केट खाली जाणार नाही, तर विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला पैसा इन्व्हेस्ट करायचाच असेल तर गोल्डमध्ये करा, आत्ताच करा, जेणेकरून तुम्हाला ह्या कठीण परिस्थितीमध्येही तुम्हाला चांगला पैसा मिळवून देऊ शकतो. म्हणजे पैसा इन्व्हेस्ट करायचाच असेल तर एका ठिकाणाहून काढून दुसऱ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा. माझ्याकडे काही एवढा बॅलन्स नाही की मी गोल्ड वगैरे घेऊ शकतो, त्याच्यामुळे जेवढा पैसा आहे ते खिशातच राहू देईल. पण तुम्हाला नक्कीच सांगतो, ज्याचा जो पैसा आहे त्यांनी राहू दे आपल्याजवळ स्वतः, नाही तर गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा. शेअर मार्केटच्या आता तरी सध्या थोडं लांब राहा, नाहीतरी कमीत कमी एक छोटासा पोर्शन तरी तुम्ही विकून टाका. नाही तर असं होऊ नये की बाबा शेअर मार्केट एकदम झपाट्याने 10, 15, 20% खाली झालं आणि मग तुम्हाला नंतर पस्तावा आला की बाबा आपण विड्रॉ करायला हवे होते आणि आपण केले नाही. तर वाट पहा. शेअर मार्केट नक्कीच थोड्या दिवसात वरी जाणार नाही. 4-5% जर वरी जरी गेले तर काही हरकत नाही. 4-5% नुकसान जरी झालं तर पण 15, 20, 25, 30% जर खाली गेलं तर नक्कीच आपलं नुकसान होणार आहे. त्यामुळे जास्त आत्ताच काही पावलं उचला. इन्व्हेस्ट करायची, नवीन इन्व्हेस्टर गोल्डमध्येच करा. गोल्ड नक्कीच 100% वरी जाणार आहे काही दिवसातच. सध्या त्याला एवढंच. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. मी नक्कीच इन्व्हेस्टमेंटबद्दल काही नवीन माहिती, तसंच बॅलन्स शीट कशी रीड करायची काही नाही, रेशो कोणते पाहायचे काही नाही, त्याच्यावर मी नक्कीच माहिती देण्याचा ह्यापुढून प्रयत्न करणार आहे. मला जेवढं नॉलेज आहे त्यानुसार मी सर्व माहिती देणार आहे. आणि शेअर मार्केटमध्ये पण मी आत्ता विचार चालला आहे की जे चांगले शेअर्स आहे त्याचा अभ्यास चांगला करायचा आणि आपलं ओपिनियन नक्कीच यूट्यूबवर देण्याचा प्रयत्न करेल. मी एज्युकेशनल व्हिडिओ बनवतो, त्याचप्रमाणे आता शेअर मार्केट जे माझा जो नॉलेज आहे, शेअर मार्केटचं जरी 100% नसलं तरी फंडामेंटली कंपन्या कोणत्या चांगल्या आहेत कोणत्या नाही, कोणत्या परफॉर्म करायला आहेत, कोणत्या कंपनीची बॅलन्स शीट खूप चांगली आहे ती नक्कीच मी तुम्हाला सांगू शकतो. त्याच्यानुसार जर फंडामेंटली जर एखादी कंपनी चांगली आहे तर नक्कीच त्या कंपनीमध्ये तुम्हाला लाँग टर्मला पैसा चांगला भेटतो. तर असं मी नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येणार. सध्याच्याला एवढंच. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ पाहत चला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.